राज्यातील सरकारी आरोग्य विभागात महत्त्वाची भूमिका बजावणारी स्टाफ नर्स व स्टाफ ब्रदर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत। सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला। आरोग्य विभागात 900 जागा रिक्त असताना जर आम्हाला आंदोलन करत नोकरी मागावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव नसावे असे यावेळी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले। यावेळी बोलताना अभिलाष टेकाडे यांनी सांगितले की वयोमर्यादा संपून गेल्यावर जर आम्हाला नोकरी मिळत असेल किंवा मयत झाल्यावर नोकरी मिळणार असेल तर त्या नोकरीचा काय फायदा। सरकार जर आता आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करणार नसेल तर राज्याची आरोग्य यंत्रणा बंद पडू शकते असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्यांनी उमेदवारांना दिला आहे। जे पात्र अपात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। त्यांचे नेते प्रेमानंद बोबडे याबद्दल सविस्तर माहिती बातमीमध्ये देत आहेत। धन्यवाद सर। वैद्यकीय शिक्षण व महाविद्यालय हे जे महाराष्ट्र राज्याचं या देशातील महाराष्ट्रातील जनतेला आरोग्य सुविधा पुरवणारा जो विभाग आहे या विभागाअंतर्गत जवळपास 4123 पदांची भरती प्रक्रिया 2023 मध्ये काढण्यात आली, ती 24 मध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे। या भरती प्रक्रियेमध्ये अनेक उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये अद्यापपर्यंत आहेत। त्या सर्व जागा त्यांनी जवळपास 200-300 वॅकंट आहेत। परंतु याच दरम्यान या भरती सुरू असतानाच 900 परिचारिकांना एक इंचार्ज या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे आताच मागच्या महिन्यामध्ये। तर यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी पदोन्नती दिली ही तशी 2022 चीच होती। तर त्याच वेळेस यांना जर पदोन्नती दिली असती तर 2023 मध्ये जी भरती निघाली ती 4123 ऐवजी 5000 पदांची निघाली असती आणि त्यामध्ये जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांना आतापर्यंत जॉब मिळून गेला असता, ते सरकारी नोकरीवर रुजू असते। म्हणून आम्ही या आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन यासाठी करत आहोत की यामध्ये जे 900 ते 1000 पदे रिक्त झालेली आहेत तर ही पदे या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून तात्काळ भरून घ्यावीत। कारण ही जी पदे आहेत ही स्टाफ नर्स पद आहे। हे रुग्णांना डायरेक्ट केअर देतं, म्हणजे रुग्णांची सगळी शुश्रूषा करणे, सगळं काही करणे त्यांचं आणि त्यांना मेडिसिन आणि सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम, आरोग्य सेवेतली सेवा पुरवण्याचं काम हे पद जे आहे करते। तर याचे 1000 पद रिक्त राहणं म्हणजे या महाराष्ट्रातील जनतेला आरोग्यापासून, योग्य आरोग्य सुविधांपासून दूर ठेवणं हे शासनाकडून केलं जातं। या संदर्भाने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये अनेक PIL जे आहे दाखल आहेत आणि माननीय न्यायालयानं सुद्धा या डिपार्टमेंटला अनेकदा फटकारलेलं आहे की तुम्ही ह्या तात्काळ रिक्त जागा भरून घेतल्या पाहिजे, कारण जनतेला आरोग्य मिळालं पाहिजे। तर त्यामुळे आम्ही आज इथे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहोत की ह्या 900 ते 1000 जागा ज्या आता रिक्त झालेल्या, ज्या जुन्याच आहेत, काही शांशन करून घेण्याची त्यांना आवश्यकता नाही आहे, परंतु फक्त प्रस्ताव पाठवायचा आहे आणि प्रस्ताव पाठवून शासनाकडून त्याला मंजूर करून घ्यायचा आहे। म्हणून माननीय आयुक्त जे आहेत वैद्यकीय शिक्षण व महाविद्यालय मुंबई यांना आमची विनंती आहे की या रिक्त जागांचा प्रस्ताव तात्काळ शासनास पाठवावा आणि तो मंजूर करून घ्यावा, जेणेकरून या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय देता येईल आणि या जागांवर त्यांना रुजू करून घेता येईल। एवढीच आमची मागणी आहे। आपल्या चॅनलच्या अनुषंगाने ती पोहोचावी आणि आपले सुद्धा आभार। आता भेट कोणाची मागितली आहे? माननीय आयुक्त जे आहेत यांची आम्ही भेट मागितलेली आहे। यामध्ये पुन्हा एक विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे तो की जे प्रकल्पग्रस्त आहेत हे यांचं जे डॉक्युमेंट असतं ते प्रमाणपत्र वडिलांच्या नावानं असतं। भरतीच्या वेळेस ते अप्लाय करतात, वारसदार म्हणजे मुलगा किंवा मुलगी आमच्या नावे करावं, तर त्यांनी ते अप्लाय केलं। प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळेस त्यांच्या नावावर सुद्धा ते सर्टिफिकेट झालं, परंतु असं असताना सुद्धा शासनाने म्हणजे मान्य आयुक्त कार्यालयाकडून त्यांना त्यांच्या नावावर प्रमाणपत्र पडताळणीच्या असताना सुद्धा अपात्र केलं। तर आमची ही सुद्धा मागणी आहे की या लोकांजवळ, या उमेदवारांजवळ प्रमाणपत्र आहे आणि हे असताना अपात्र करणं चुकीचं आहे। न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत की वडिलांच्या नावावर आधी असेल पण नंतर जर त्यांनी करून घेतलं वेळेपर्यंत तर त्या लोकांना तुम्ही जे आहे न्याय देऊन तुम्ही घेऊन घेतलं पाहिजे। तर आमची ही दुसरी मागणी आहे। याकरता आम्ही माननीय हसन मुश्रीफ साहेब
यांची आणि मान्य आयुक्त जे आहे वैद्यकीय शिक्षण विभागाचे यांची भेट आज मागितलेली आहे. सरकारने भेट जर नाही दिली तर पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? आज आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहोत, परंतु जर सरकारने याची दखल नाही घेतली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. परंतु जर आंदोलन तीव्र झालं तर जनतेवरती काय परिणाम होईल? आरोग्य क्षेत्रावरती काय परिणाम होतील? आरोग्य क्षेत्रावर तर तसा आधीच परिणाम होत आहे. हे जे 900,000 पद जे रिक्त झालेत त्यामुळे, आणि हे जर भरले नाही, आमच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर यामुळे आमच्या विविध संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये येऊ शकतात, ज्यामुळे शासन प्रशासनामध्ये आरोग्य सुविधा पुरवणारे कर्मचारी आहेत हे सुद्धा या आंदोलनात जर आलेत तर निश्चितच त्याचा आरोग्य सुविधेवर परिणाम होऊ शकतो. तर याची दखल शासनाने घेतली पाहिजे. शासनाने जर याची दखल घेतली नाही तर आरोग्य क्षेत्रावर त्याचा गंभीर परिणाम होतील. त्यामुळे सरकारच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी यांची मागणी आहे. रमेश अवताडे, प्रीतम बातमी.